आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय अन्य संत यांच्याद्वारे सृष्टी रचनेची दंतकथा। अन्य संतांनी जे सृष्टी रचनेचे ज्ञान सांगितले आहे ते कसे आहे ते कृपया वाचा। सृष्टी रचनेविषयी राधास्वामी पंथातील संतांचे व धनधन सद्गुरु पंथाच्या संतांचे विचार। पवित्र पुस्तक जीवन चरित्र परम संत बाबा जयमल सिंहजी महाराज पान नंबर 102 व 103 वरून सृष्टी की रचना, सावन कृपाल पब्लिकेशन, दिल्ली। अगोदर सत्पुरुष निराकार होते, नंतर अभिव्यक्ती म्हणजे आकारामध्ये आले, तर वरील 3 निर्मल विभाग म्हणजे सतलोक, अलखलोक, अगमलोक बनले। तसेच प्रकाश आणि विभाग यांच्यामधील नाद म्हणजे धून अस्तित्वात आली। पवित्र पुस्तक सारवचन, नसर प्रकाशक, राधास्वामी सत्संग सभा, दयाल बाग, आग्रा। सृष्टी की रचना, पृष्ठ 8। प्रथम धुरकटस होतं, त्यामध्ये पुरुष शून्य समाधीमध्ये होते, तेव्हा काहीही रचना झालेली नव्हती। नंतर जेव्हा मर्जी झाली तेव्हा शब्द प्रकट झाला आणि त्यातून सर्व रचना झाली। प्रथम सतलोक आणि नंतर सत्पुरुष यांच्या कलेने 3 लोक आणि सर्व विस्तार झाला। हे ज्ञान तर असे आहे की जसे एकदा कोणी तरुण नोकरीसाठी मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू देण्यास गेला, त्याला अधिकाऱ्याने विचारले की आपण महाभारत वाचले आहे का? तरुणाने उत्तर दिले की ते तोंडपाठ आहे। अधिकाऱ्याने प्रश्न विचारला की 5 पांडवांची नावे सांग। तरुणाने उत्तर दिले की एक भीम होता, एक त्याचा मोठा भाऊ होता, एक त्याच्यापेक्षा लहान होता, आणखी एक होता आणि एकाचे नाव मी विसरलो आहे। वरील सृष्टी रचनेचे ज्ञान तर असे आहे। सत्पुरुष आणि सतलोकचा महिमा सांगणारे आणि 5 नाम ओंकार, ज्योती निरंजन, ररंकार, सोहम, सतनाम प्रदान करणारे व 3 नाम अकाल मूर्ती, सत्पुरुष, शब्द स्वरूपी राम देणाऱ्या संतांनी रचलेल्या पुस्तकांमधील काही निष्कर्ष। संतमत प्रकाश भाग 3 पान 76 वर लिहिले आहे की सचखंड किंवा सतनाम चौथा लोक म्हणजे धाम आहे। येथे सतनामाला स्थान असे संबोधलेले आहे। नंतर या पवित्र पुस्तकाच्या पान नंबर 79 वर लिहिलेले आहे की एक राम दशरथाचा मुलगा, दुसरा राम मन, तिसरा राम ब्रह्म, चौथा राम सतनाम, हाच खरा राम आहे। नंतर पवित्र पुस्तक संतमत प्रकाशच्या पहिल्या भागातील पान नंबर 17 वर लिहिलेले आहे की ते सतलोक आहे, त्यालाच सतनाम म्हटले जाते। पवित्र पुस्तक सारवचन, नसर यानी वार्तिकच्या पान नंबर 3 वर लिहिलेले आहे की आता असे समजले पाहिजे की राधास्वामी पद सर्वात वरचे उंच श्रेष्ठ स्थान आहे, ज्याला संतांनी सतलोक आणि सचखंड आणि सार शब्द आणि सतशब्द आणि सतनाम आणि सत्पुरुष म्हणून संबोधले आहे। आग्रा येथून प्रकाशित पवित्र पुस्तक सारवचन, नसर मध्ये पान नंबर 4 वर देखील उपरोक्त जसेच्या तसे वर्णन आहे। पवित्र पुस्तक सचखंड की सडकच्या पान नंबर 226 संतांचा देश सचखंड किंवा सतलोक आहे, त्यालाच सतनाम, सतशब्द, सार शब्द असे म्हटले जाते। विशेष वरील व्याख्या अशा वाटतात की जसे कोणी जीवनामध्ये शहर पाहिलेले नाही, नाही मोटार गाडी, नाही पेट्रोल पाहिले, नाही ड्रायव्हरचे ज्ञान आहे की ड्रायव्हर कोणाला म्हणतात आणि ती व्यक्ती अन्य सहकाऱ्यांना सांगत आहे की मी शहरामध्ये जातो, मोटारीमध्ये बसून फिरण्याचा आनंद घेतो। यावर त्याच्या मित्रांनी त्याला विचारले की मोटार कशी आहे, पेट्रोल कसे आहे आणि ड्रायव्हर कसा आहे, शहर कसे आहे? यावर त्या गुरुजींनी उत्तर दिले की शहर म्हणा नाहीतर मोटार म्हणा, एकच गोष्ट आहे। शहर हेही मोटार गाडीच आहे आणि पेट्रोल देखील मोटार गाडीलाच म्हणतात, ड्रायव्हर देखील मोटार गाडीलाच म्हणतात, रस्ता देखील मोटार गाडीलाच म्हणतात। आता विचार करा, सत्पुरुष तर पूर्ण परमात्मा आहे। सतनाम हे त्या 2 मंत्रांचे नाव आहे, ज्यामध्ये एक ओम व तत् सांकेतिक आहे।
आणि त्यानंतर सारनाम साधकाला पूर्ण गुरूंकडून दिले जाते. हे सतनाम आणि सारनाम दोन्ही स्मरण करण्याची नावे म्हणजे मंत्र आहेत. सतलोक ते स्थान आहे जेथे सत्पुरुष वास्तव्य करतात. पुण्यात्म्यांनो, तुम्ही स्वतःच निर्णय